बघायला भेटतील. जे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझी कॅट बघा किती छान बसले. लुसी, हे बघा माझी लुसी बघू शकता. आता तुम्हाला मी नेहमी सांगत असते की माझ्या लुसीचे डोळे किती छान आहे म्हणून. लुसी दाखव तुझे डोळे. लुसी, हे बघा आता ते मोबाईलमध्ये एवढे खास दिसत नव्हते तुम्हाला आणि आता आहे ना खूपच सुंदर असे माझ्या लुसीचे डोळे आहे. हे बघा लुसी, इकडे बघ लुसी, बघू शकता माझ्या लुसीचे डोळे. दोन्ही पण वेगळे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. आणि आता ती आहे ना समोर बघते. हे बघा मस्त आहे ना ती रस्ता बघते छान अशी. चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा. आता भरपूर वेळ लागणार आहे तसं आम्हाला जायला, कारण का नाशिकपासून पुढे पण आहे ना आमचं गाव 30 ते 40 किलोमीटर आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे अंधारच पडतं आम्हाला गावाला जायला. तर आता 3 वाजून गेलेले आणि चला आता पुढे दाखवते तुम्हाला. बघू शकता सुंदर आहे रस्ता पण आणि आजूबाजूला पण मस्त छान असे झाडं वगैरे पण आहे. बघू शकता. चला व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू राहा. पुढचं पण तुम्हाला थोडं थोडं दाखवत जाईल मी. इथे आमचा गोलू झोपलाय मम्मीच्या मांडीवर. इथे आमची लुसी झोपली आहे टेकून. आता कसा राहील. चला आता भरपूर उशीर झालेला आहे. आता आमच्या गावाकडेच आलेली आहे. याच्या आधीचं काही घेतलंच नाही मी आणि तुम्हाला दाखवते. पण आता दिवस जाण्याचीच वेळ झालेली आहे अगदी. तुम्हाला आजूबाजूचं पण दिसत असेल. आणि त्याच्यानंतर आहे ना नाशिकमध्ये पण जरा थांबलेलो, म्हणजे थांबलो नाही, हायवेलाच थांबलो तो. तिथे माझा भाऊ राहतो ना, माझ्या भावाच्या मुलीला पण घेतलेलं आहे. ती पण आली माझ्यासोबत. तिला पण सुट्ट्या आहे 2 दिवस, तर ती पण आलेली आहे. बघू शकता. आणि अजून हायवेलाच आहे. अजून आम्हाला 2 गावं सोडायचे, त्याच्यानंतर आमचं गाव येईल. आणि बाजूचा पण परिसर तुम्हाला दाखवते. बघा आता आमच्या इकडचं हायवे हा आमच्या गावाकडचा म्हणजे पेठ हायवे आहे हा. कर्जाळी पेठ गुजरात हायवे. चला आता याच्यानंतर आहे ना आता पुढे येणार आहे गोळशी फाटा म्हणून. आणि गोळशी फाट्यापासून आम्ही ना टर्न घेणार आहे म्हणजे आमच्या गावाकडे जाण्यासाठी. आणि आता 6:30 वाजून गेलेले. आता घरी जायला आहे ना अजून म्हणजे 1 तास धरा तरी हळूहळू, म्हणजे एवढा वेळ लागणारच आहे. आता 7:30पर्यंत आम्ही घरी जाऊ आणि अंधारच होईल आता घरी जायला. चला भरपूर असा उशीर झालेला आहे. आणि चला आता पुढे पण व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्ही. आता लागलेला आहे आमच्या गावाकडचा हा रस्ता आणि आजूबाजूचं बघा या पद्धतीचं आहे. आणि एकदम थोडा दुष्काळीच भाग आहे आमच्याकडे. आता तरी थोडीशी झालेली आहे बरीचशी अशी सुधारणा. आणि चला आता अजून अर्धा-पाऊण तास लागणार आहे आम्हाला. चला आता पुढे पण कंटिन्यू राहा व्हिडिओला. चला आता आलंय आमचं गाव. आता इथून लागते आमचं गाव. आणि बघू शकता आता दोन्ही साईडला घर आहे, पण आम्हाला मळ्यात जायचे कारण का आपलं घर मळ्यात आहे. आणि बघू शकता आमच्या आजूबाजूचे गावचे घर रस्त्याच्या बाजूचे. चला इथे बघा खूप छान असे बैल पण आहे. हे बघा दिसत असतील तुम्हाला सुंदर असे. आणि इथे आहे मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर. हे बघा बघू शकता. इथे आहे आमच्या पुतणीचं किराणा दुकान आहे रस्त्यावरतीच. हे बघा. चला आता इथून आपल्याला अगदी 2 मिनिटावर जायचं आहे. आता लगेच आपलं घरी येईल. इथे बघू शकता अंधार पडायला सुरुवात झाली. आता बैलगाडी पण आली
इथे आम्ही येणार आहे. तर बघा आता सगळे मुलं आहे ना वाट बघत असतील. हे बघा हे आमचं जुनं घर आहे आणि आत्या बघा तिकडनं आल्या आहे माझ्या घराकडनं. हे बघा बघा आत्या बघा तिकडं. हे बघा कुठे निघाल्या? कुठे चालल्या? घरी त्या बांगला कोणी राखायचा? त्या कधी लावून घेतली हा हा आणि चाललो आता घरी. हा, म्हटलं बाई वाट पाहत असं किती जोरात आलो, कुठे थांबलो नाही. तिथं चला तिकडं चला. बसल्या हा हा आणि चालले आता म्हणला चला ग तिकडं पोरी हो. गेला इकडं. चला कधी आला हे तो? मुलं बघा. हे बघा चल मग. छोटे मुलं आहे बघा सगळे बस आणि मग सगळे गाडी. इथंच नाही आता येते वगैरे. वाट बघत असतील. आणि शौरव, गौरव, हे बघा, गौरी? आपलं घर दिसतंय. चला आता येतात जाऊया घरी. चला बसा गाडीत. आलो आपण आता आपल्या घरी. आणि हे बघा छोटे मुलं तर वाटच बघत होते दिवसभर. आत्या पण इथंच होत्या दिवसभर आणि त्यांना वाटतं आता उशीर होईल यायला. मग ते आत्या तिकड जुन्या घरी चालल्या त्या. आणि चला आता आपण आलोय आपल्या घरी. हे बघा छोटे मुलं वाटच बघत होते आमची सकाळची. आमची गौरी, कावेरी, माधुरी आणि तिकडं आमच्या आत्या सासूबाई आणि ज्ञानेश्वरी पण आली. आणि बघा सगळेच पळत आले बघा इकडे. ते बघा आता इकडनं पण नाही ना तो बघा गौरव पळत आला आहे. आमची वाट बघत होते ते बघा. गौरव पण आला. हे बघा चला आता आपण इथेच एंड करूया.